मावळ तालुक्यातील लोणावळ्या परिसरामध्ये अतिवृष्टीने अनेकांचे संसार रस्त्यावर आणलेले आहे. हे अतिवृष्टी चालू असताना त्यामध्ये टाटा धरण यांनी पाणी सोडल्यामुळे या हुडको कॉलनीमध्ये अनेकांचे संसार पाण्याखाली गेले. या इंद्रायणी नदीलगत असलेली जलपर्णी वेळेत न काढल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. जर वेळेत ही जलपर्णी काढली असती तर ही परिस्थिती ओढवली नसती, कारण असा आरोप येथील हुडको कॉलनीतील नागरिकांनी केलेला आहे. आता आपल्यासोबत काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार. काय सांगणार, कशा पद्धतीने हा तुमचा जो संसार हा रस्त्यावर राहिलेला आहे? हो हो हो, भयंकर त्रास झाला, सगळ्यांना त्रास झाला पुरामुळे. आधी सूचना काहीतरी दिली पाहिजे होती, ते हे अचानक घडल्यामुळे प्रत्येकाचं खूप नुकसान झालं आहे. टाटा धरणवाल्यांनी पहाटे 6 वाजता तुम्हाला सूचना दिल्या का धोक्याची? हो 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 हो, त्याच्या आधी तो चालू होतं, पण प्रत्येकाला एवढी कल्पना नव्हती की अचानक एवढं पाणी वाढेल म्हणून. काय सांगणार बाळा, जलपर्णी वेळेत काढली असती ती परिस्थिती ओढवली असती? ते पण बरोबर आहे. जेव्हा आम्हाला अलर्ट भेटलं होतं 6 वाजता, पण तो टाईम म्हणजे खूप कमी आहे. एकाला आपल्या घराचं सगळं फर्निचर वगैरे टॉपच्या फ्लोअरला या फिर सिक्युअर करायला ते खूप कमी टाईम आहे. ते जर जे म्युन्सिपलचे लोक आपल्याला आता मदत करायला आले की कचरा वगैरे टाकायला, जर तुम्ही आले असतात काल तर तुम्हाला दिसलं असतं की ट्रक भरून आम्ही खूप सारं काही काढलं आहे. तर तिथे पण कर्मचारी होते मदत करायला. ते जर अगोदर पण आले असते की बाबा जेव्हा अलर्ट जलपर्णी काढली असते तर ही वेळ आली. हो हो, तेव्हा पण ते हेल्प करायला आले असते की बाबा, म्हणजे नाही का, प्रत्येक घरी जाऊन आपण जे काही सामान आहे ते वरती घेऊन आहे तर त्याला सेफ करू, तर काहीतरी नुकसान खूप वाचलं असतं. आमचा ट्रक भरून एवढं सारं 5-5 गाद्या होते, आमचा न्यू बेडचा सेट होता. कोण दोषी आहे यात? दोषी म्हणजे एकाला आपण बोलू शकत नाही आहे, सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. अजून आपल्याला जागरूकता पाहिजे त्याच्यासाठी. काय सांगणार, ही जी परिस्थिती कशी ओळव? मी चंद्रकांत विठ्ठल भोसले 30 वर्षापासून हुडको कॉलनीमध्ये राहतो. 30 वर्षामध्ये आताचा पूल आला तो 3रा महापूर आहे. पहिल्या पुरापासून नगरपालिकेने त्याची काही दखल घेतली नाही, त्याच्यावरती काहीही सोल्युशन काढलं नाही. 2रा पूर आला तो पण कमीत कमी 5 ते 7 फूट घरामध्ये हाईट होती आणि बाहेर तर ती 10 फूट असणार. हा 3रा जो पूर आला, ज्यावेळेस हा पूर आला त्यावेळेस तुम्ही कोण कोण होते परिवारात घरामध्ये? मी, माझी मिसेस, पूर फॅमिली होतो. पण परिस्थिती अशी आहे, एक सांगतो तुम्हाला, की हे जे नदीचं पात्र आहे तुम्ही किती खोल करा, जलपर्णी काढू नका, पण ज्यावेळेस 24 तासामध्ये 15 इंचाच्या पेक्षा जास्त पाऊस पडतो त्यावेळेस त्या नदीच्या पात्राची कपॅसिटी संपलेली असते आणि मग नदीचं पात्र कुठं फुगत जातं तर हुडको कॉलनीमध्ये. हुडको कॉलनी ही जी कॉलनी आहे ही नदीच्या पात्रामध्ये वसवलेली कॉलनी आहे आणि त्यामुळं नदीचं जे पात्र ते फुगत इकडे येतं आणि घरोघर पाणी पोचतं. आता ह्याच्यामध्ये एक निसर्गाचा हा संकट आहे, दोष आहे असं मला म्हणता येईल. प्रशासनाने किती जरी प्रयत्न केले तर ज्यावेळेस 24 तासामध्ये 24 इंच पाऊस पडतो त्यावेळेस कुठलंही प्रशासन काही करू शकत नाही, कारण नदीचं जर पात्र आहे त्या पाणी प्रशासनाने जर वेळेतच जलपर्णी काढली असती. जलपर्णीचा प्रश्न नाही आहे, हा प्रश्न नदीची कपॅसिटी आहे. नदीची कपॅसिटी म्हणजे तुम्ही जर 24 तासामध्ये 24 इंच पाऊस पडत असला तर त्या नदीचं पाणी ओव्हरफ्लो होणारच. म्हणजे ते पात्र वाढवणं महत्त्वाचं आहे. हा, ते डीप करणं आणि वाढवणं हा त्याच्यावरती इलाज आहे. काय सांगणार, कशा पद्धतीने हा संपूर्ण येथील हुडको कॉलनी येथील जो संसार हा रस्त्यावर आलेला आहे? कोण यामध्ये प्रशासन याला कारणीभूत आहे का तुम्ही स्वतः येथील नागरिक याला कारणीभूत आहे? आता तुम्ही सर्वांच्यात ऐकलं आहे, सर्वांनी तीच व्यथा मांडली. नुकसान तर भरपूर झालं आहे. 200 ते 250 घरं आहेत इथं, ज्यांच्या ग्राउंड फ्लोअरवर राहतात. म्हणजे 90% कुटुंब ग्राउंड फ्लोअर, किचन, बाथरूम, वॉशिंग मशीन, हे इन्व्हर्टर, बॅटरी, ग्राउंड फ्लोअर ते सर्व गेलं आहे. सर्व म्हणजे 220 घरापैकी 220 घरांचं नुकसान झालं आहे. फक्त प्रशासनाने आता पुढं ह्याच्यावरनं काहीतरी महत्त्वाचं पाऊल उचलावं. लवकर मदत मिळेल. नाही, मदत तर भेटेलच, मदत भेटेल नाही भेटेल. आणि आता लाखोचं नुकसान झालं आहे. 10, 20, 25 हजार दिलं काय फरक पडणार नाही. यांना दिलं तर चांगलं, नाही दिलं तर वेल अँड गुड. मेंटॅलिटी सर्वांची आहे. नुकसान तर झालेलं आहे. राजकीय वाद आहेत आता ते नंतरचा भाग आहे, पण ह्याच्यावरनं पुढं काय करता येईल ते प्रशासनाने अगोदर बघा. नदी पात्र मोठं करा. मेन म्हणजे टाटा
ताटाला धरून तुम्ही ताटाशी व्यवस्थित करून ताटा आपलं जेवढं पाणी वापरते वर्षानुवर्ष ताटाला सांगून व्यवस्थित टनल बनवून घेतलं. बारामती पॅटर्न वापरा. आज आमचे नगरसेवक मागच्याच 2 महिन्यापूर्वी बारामतीला गेले होते बारामती पॅटर्न बघण्यासाठी. तुम्ही तो बारामती पॅटर्न नव्हता करा ना. योगायोगाने आपले कार्यसम्राट अण्णा शेळके आपल्या इथं आमदार आहेत, ते पण कामं चांगली करतात. अण्णाला सांगा तुम्ही बारामतीला गेले, बारामतीचं टनल माहिती आहे ते इथं का करत प्रॅक्टिकलमध्ये केल्याने होत आहे, आधी केल्याचं पाहिजे. अशा पद्धतीने आपण पाहायला गेलं तर येथील जे स्थानिक नगरसेवक बारामतीलाही जाऊन आले, तेथील स्थिती पाहिली. मात्र नगरसेवकांनी जर वेळीच यावर मार्ग शोधला असता तर आज हुडको कॉलनी येथील जी परिस्थिती वेगळी असती. कारण की आपण जर पाहायला गेलं तर लोणावळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडत असतो, तरीही येथील जे प्रशासन आहे, नगर परिषद असेल किंवा प्रशासन असेल, त्यांनी याकडे कुठंतरी हलकं पाहिलेलं आहे. त्यामुळे ही परिस्थिती हुडको कॉलनीमध्ये झाल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे. गणेश दुडम, चालता बोलता न्यूज, लोणावळा.